नमस्कार मित्रांनो. आज तुमच्यासाठी एक जबरदस्त गव्हर्नमेंट कंपनीचा स्टॉक घेऊन आलो आहे, ज्याने लिस्ट झाल्यापासून जवळपास 520% पर्यंतचा रिटर्न दिला आहे. पण ही ग्रोथ इथेच थांबत नाही, कारण या कंपनीची ग्रोथ अजून बाकी आहे. तर हा स्टॉक आहे इरिडा. चला तर मग या व्हिडिओमध्ये पाहूया या कंपनीचे बिझनेस मॉडेल, फंडामेंटल ॲनालिसिस, कंपनीचे व्हॅल्युएशन आणि शेवटी मी तुम्हाला या स्टॉकचा इन्व्हेस्टमेंट स्कोअर देखील देणार आहे, जेणेकरून तुम्हाला स्पष्टपणे समजेल की या स्टॉकमध्ये अजूनही किती ग्रोथ बाकी आहे आणि इन्व्हेस्टमेंट करावी की नाही. बिझनेस मॉडेल काय आहे तर रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्सला लोन देते, जसं की सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोमास, ग्रीन हायड्रोजन वगैरे प्रकल्प. प्रोजेक्ट फायनान्स देखील देते, म्हणजेच कंपन्यांना नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी कर्ज देते. पब्लिक आणि प्रायव्हेट कंपन्यांना देखील सपोर्ट करते. जर एखादी कंपनी सोलर पॉवर प्लांट लावू इच्छित असेल तर तिला 100 कोटी लागले असेल तर इरिडा त्या कंपनीला कर्ज व्याजदरावर देते, जेणेकरून देशात ग्रीन एनर्जी वाढेल. चला मग इरिडा कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस करूया. मार्केट कॅप आहे 44,667 करोड. करंट प्राईस 159 रुपये. स्टॉकचा पी 28 आहे. ROCE 9.57% आहे. ROE 18% आहे. अल्टिमेट झेड स्कोअर 2 आहे. डेप्ट 61,936 करोड आहे. थोडं जास्त आहे, पण विषय असा असतो की फायनान्स जे देणारे कंपन्या असतात, म्हणजेच बँक, यांच्याकडे कर्ज जास्त असते. रिझर्व 7,578 करोड. EPS 5.77. या कंपनीकडे करंट असेट पण जास्त आहे, 77,140 करोड. प्रोमोटरकडे 71% होल्डिंग आहे. FIIकडे 3.26%, DIIकडे 3.12%, पब्लिककडे फक्त 21% हिस्सेदारी आहे. या कंपनीचा प्राईस टू अर्निंग रेशिओ एका वर्षात खूप कमी लेवलच्या आसपास मिळतो. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट हा स्टॉक ठरू शकतो. डिसिजनवर येऊया. तुम्ही कोणतीही कंपनी घ्या, पण जर त्या कंपनीमध्ये असे क्रायटेरिया जर बसत नसेल तर ती कंपनी सोडून द्या. आणि त्या कंपनीचे क्रायटेरिया काय काय पाहिजे ते पण बघा. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन या कंपनीचे चांगले आहे, 88%. EPS स्टेबल आहे. ROE स्टेबल आहे. प्रोमोटर होल्डिंग स्टेबल आहे. बॅलन्स शीट पण चांगली आहे. कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाची पॉझिटिव्ह आहे आणि ट्रेलिंग 12 मंथची पण पॉझिटिव्ह आहे, 35%. कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ पण पॉझिटिव्ह आहे, 16% आहे. त्यामुळे या कंपनीतला मी 10 पैकी 7 मार्क देतो. जर ह्या कंपनीत 10 पैकी 6, 5 असे मार्क आले असते तर मी ही कंपनी अवॉइड केली असती. तुम्ही तुमचा डिसिजन स्वतः तुमचा रिसर्च करून घ्या.